नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण DHSमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये व्हॅकन्सी निघणार आहे. आरोग्य विभागामध्ये 7,272ची व्हॅकन्सी निघणार आहे. त्यापैकी एक पद आहे MPW. MPW म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आरोग्य सेवक त्याला म्हटले जाते. आज मी तुम्हाला फक्त MPW परीक्षेबद्दल सांगणार नाही, तर तुमच्या स्वप्नाला गती देण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, MPW म्हणजे फक्त एक नोकरी नाही, ही समाजाच्या आरोग्याची जबाबदारी असते, स्वीकारण्याची संधीही आहे. गावागावात आरोग्याविषयी जनजागृती करणे, नागरिकांना आरोग्याच्या सवयीबद्दल मार्गदर्शन करणे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मदत करणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. MPWचे काम असतात. कदाचित आज तुमच्यासमोर अनेक अडचणी असतील. अभ्यासासाठी वेळ कमी असेल, अभ्यासाचा खूप मोठा वाटत असेल, किंवा परीक्षेची भीती असेल. साहजिकच आहे, परीक्षेची भीती सर्वांमध्येच असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अडचणी तुमची परीक्षा घेतात, पण तुमची मेहनत तुमचे भविष्य घडवतात. MPW परीक्षा पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे 3 गोष्टी आहेत. पहिली म्हणजे सातत्य. आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवावं लागेल. दररोज थोडा का होईना पण अभ्यास करा. एक दिवस 10 तास अभ्यास केला आणि पुढचे 4 दिवस अभ्यासच नाही केला, त्याला सातत्य नाही म्हणतात. तुम्ही एक अभ्यासाचं एक नियोजन बनवा. एक नियोजनबद्ध अभ्यास करणे जास्त महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरी योग्य नियोजन म्हणजे आपल्या अभ्यासाचं योग्य नियोजन करा. दुसरी पायरी, अभ्यासक्रम समजून घ्या. विषयानुसार वेळ द्या, ठरवा. मागील प्रश्नपत्रिकाचा सराव करा आणि नियमितपणे स्वतःची चाचणी घ्या. आता तिसरा, आत्मविश्वास. कोणत्याही कामासाठी एक आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. माझ्याकडून होईलच का हा विचार बाजूला ठेवा आणि स्वतःला रोज सांगा, होय मी करेल, मी करू शकतो, मी मेहनत करणार आणि माझे ध्येय नक्की गाठणार. मित्रांनो, तुमचा आजचा छोट्या छोट्या मेहनती रूपांतर उद्याच्या मोठ्या यशात होणार आहे. कदाचित आज तुम्ही पुस्तक घेऊन बसलेले आहात आणि कोणालाच तुमची मेहनत दिसत नसेल. नाव ठेवणारे खूप असतात. म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी, तरच तुम्हाला बोलले तर तुम्ही पुढे जाल. पण लक्षात ठेवा मित्रांनो, तुमची मेहनत शांत असते, पण तिथे यश एक दिवस मोठ्याने बोलतो. म्हणूनच मोबाईलचा अनावश्यक वापर कमी करा, वेळेचे नियोजन करा, दररोज अभ्यासाचे लक्ष ठरवा आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमचे ध्येय स्पष्ट होईल. ठीक आहे. तर आता आपण MPW विषयी अभ्यासक्रमाविषयी बोलूया. आता अभ्यासक्रम तांत्रिक आरोग्यविषयी 80 प्रश्न असतात. सार्वजनिक आरोग्य, प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, लसीकरण, संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग, पोषण व आरोग्य शिक्षण, स्वच्छता व सुरक्षित पाणी, प्रथमोपचार, रोग प्रतिबंधक व नियंत्रण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आरोग्य सेवकाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या. ह्याविषयी तुम्हाला अभ्यास मित्रांनो करावा लागेल. ह्याच्याविषयी मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं अवेलेबल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरचे क्वेश्चन येतात नाही. 80 क्वेश्चन असतात. एका प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 160. तांत्रिक विषय तुम्हाला 160 मार्क्सचा असतात. आता सामान्य विषय मराठी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान ह्याच्याविषयी 20% मार्क आहेत. मराठीला 5 प्रश्न असणार, सामान्य ज्ञानला 5, बुद्धिमत्ता 5 आणि
गणितविषयी 5 प्रश्न असणार आहे. ॲबिलिटी टेस्टसाठी बी 5, म्हणजे असे 20 प्रश्न आपल्याला सोडावं लागतील. म्हणजे 40 मार्क, 160 आणि 40 200 मार्काचा पेपर असतो. मित्रांनो, ह्या पूर्ण अभ्यासक्रमाचं आपल्याला नियोजनबद्ध आपण आकलन केले तर आपण 100% आपण यश प्राप्त करू. आता MPWच्या जागा निघणार आहे, त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हताबद्दल बोलूया. पूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये 10वी पासवर आरोग्यविषयी शैक्षणिक अर्हता होती. पण मित्रांनो, आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा 2023च्या जाहिरातीनुसार 12वी विज्ञान व सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा म्हणजे स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा अनिवार्य केलेला आहे. खूप विद्यार्थ्यांचं भ्रमत असतात की माझं 12वी आर्ट आहे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर. मित्रांनो, तुम्ही त्या पोस्टसाठी लायबल नाही आहे. तुम्हाला 12वी विज्ञान आणि स्वच्छता निरीक्षकाविषयी तुम्हाला डिप्लोमा पाहिजे, तर तुम्ही शैक्षणिक अर्हता MPWसाठी पात्र आहात. तर आता तुमचं नियोजन आणि शैक्षणिक अर्हता, तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही आता रेडी ठेवा. खूप झालं, 40 दिवसाच्या आतमध्ये आता जाहिरात निघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण जाहिरातीमध्ये जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आपल्यापाशी एक फाईल करून ठेवा आणि फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा, अभ्यासाचं नियोजन करा. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये एक चांगली संधी आहे, कारण की MPWचे कमीत कमी 1500 ते 1600 वॅकन्सी निघण्याच्या मार्गावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला येणाऱ्या MPWविषयी बेस्ट ऑफ लक. आणि माझ्या व्हिडिओ अगर आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी आता दुसरा व्हिडिओ आता लवकरच स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर, आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक विषयी घेऊन येणार आहे. मित्रांनो, बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू.